बोटी ठिकाणी येऊन बसलेलो आहे. नदी के घाट पर स्थित है ललिता तीर्थ. आपण गंगा आरतीसाठी या बोटी ठिकाणी येऊन बसलेलो आहे. थोड्याच वेळात गंगा आरती चालू होणार आहे. तर चांगला मस्त दृश्य आहे. आपण आता गंगा आरतीसाठी घाटावर त्या बोटीमध्ये बसलोय. थोड्याच वेळात गंगा आरती सुरू होणार आहे. त्याची फुटेज मी तुम्हाला पुढे शेअर करेन. अरे फायदा लिनियरचा Shri Ganga
पृथ्वीराज चौहान ने उसे पूरी तरह पराजित किया उसने क्षमा मांगी और वचन दिया। उसी जगह पे मणिकर्णिका कुंड है जहाँ पे माता पार्वती शिव जी स्नान किए, जिसके परिणाम स्वरूप जहाँ पे कभी आग बंद नहीं हुआ है, विश्वनाथ घंटे डेढ़ बॉडी जलती है। क्षति पहुंचाई। यह ऐसा जिसकी स्मरण करने मात्र से दिख रहा है जिसमें लाइटें चेंज हो रही है। मोक्ष भवन है समय सदा जिसमें लोग मरने के लिए ठहरते 14 दिन का चांस मिलता है। 14 दिन का चांस मिलता है मरने के लिए ठहरते उसमें। गंगा नदी के तट पर स्थित है ललिता तीर्थ, जहां क्षेत्र रक्षा करने वाली दुर्गा रूपी ललिता गौरी का निवास है, जिनकी सभी श्रद्धालु सर्व प्रकार संपत्ति लाभार्थ पूजा अर्चना करते हैं। इस घाट की सबसे विशेष बात यह है कि यहाँ शिव के साथ शक्ति के दर्शन भी श्रद्धालुओं को मिलते हैं। घाट के ऊपर गली में मां दुर्गा को समर्पित देवी ललिता का मंदिर विद्यमान है। साथ ही साथ यहाँ काष्ठ एवं ईंट से बना राज राजेश्वर मंदिर भी स्थापित है। मोटर नहीं करे बंद कर।
काशी विश्वनाथचं दर्शन घेऊन आम्ही आता बाहेर आलो आहे. एकदम इथल्या दर्शन देखील एकदम सुंदर झालं. जवळजवळ 3 ते 4 वेळा आम्ही दर्शन घेतलं काशी विश्वनाथचं. 2 जे 3 डोर आहेत, 3 का 4 डोर आहेत, त्यापैकी 3 डोर पैकी आम्ही दर्शन नक्कीच घेतलं. आता मार्केट पण एक्सप्लोर केला. इथला जो काशी चाट भंडार हा जो एक फेमस चाटचा शॉप आहे, तिथे पण जवळजवळ त्यांच्या 4-5 डिशेस आम्ही ट्राय केल्या. अगदी पोट भरून चाट खाल्ला. त्याच्यानंतर पुढचं एक स्वीट मार्ट होतं, तिथे जाऊन त्यांच्या पण बऱ्याच डिशेस आम्ही ट्राय केल्या. ॲक्च्युली इथे कॉस्टिंग भरपूर स्वस्त आहे. जे खाण्यापिण्याच्या वस्तू आहेत ते भरपूर स्वस्त आहेत. कधी पण इथे याल, काशीला याल तर काशी चाट भंडारमध्ये नक्की चाट ट्राय करा. इथे युनिक टेस्ट आहे. आपल्या मुंबईच्या टेस्टपेक्षा खूप वेगळी टेस्ट आहे. नवीन अनुभव आहे काहीतरी. तर आपल्या जर्नीतला तिसरी जी आपली डेस्टिनेशन होती वाराणसी, तर आपण घाट पण फिरलो, काशी विश्वनाथचं मंदिरचं दर्शनसुद्धा झालं, मार्केटसुद्धा फिरलो. मजा आली. आपली जर्नी आता संपत आली. उद्या आपण आपल्या घरच्या रस्त्याला लागणार आहोत. जवळजवळ 2 दिवस लागणार आहेत आपल्याला घरी जाण्यासाठी. उद्या सकाळी 8-9 वाजेपर्यंत आपण बनारसला नमस्कार करून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहोत. तर ब्लॉगमध्ये असेच बनवून राहण्यासाठी तुमचं धन्यवाद. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, फॉलो करा. तुमचा सपोर्ट असू द्या. जय महाराष्ट्र.